तुमच्या कॉमन सेंटर खाली मी पण उतरलो. म्हणलं काय बाबा 1000 रुपयाचं जमीन फाडणे. आता आमची अल्पशी माहिती असेल कदाचित, पण ह्या हवालदारांना जमीन फाडायची परवानगी आहे का? ऐका कॉमन सेंटर ऐका ना. हे म्हणते म्हातारे पुढे जाते. हे म्हणलं बाबा तुला अधिकार आहेत का? या जर आंदोलनाला जास्त ताकद कशी मिळेल त्याकरता आपण आतापासूनच प्रयास सुरू केला पाहिजे. आपण सगळेच प्रयास करतोय, पण मी तुम्हाला सगळ्यांना विश्वास देतो की रिक्षावाले आणि टॅक्सीवाले यांची मोठी ताकद आपल्याला पुढे दिसून येईल. बरोबर आपण ओला उबेरवाल्याला पण आपल्या बरोबर घेतो. सर्व जनतेला असं आवाहन करतो आहोत की जनतेने ह्याच्यात सामील व्हायची आवश्यकता आहे. हे जन आंदोलन आहे, हे प्रत्येक वाहन चालकाचं वाहन मालकाचं हे आंदोलन आहे आणि ट्रान्सपोर्टरला त्याचा सगळ्यात जास्त त्रास असल्यामुळे त्याची सुरुवात आम्ही करतोय, पण सर्वांनी ह्याच्यामध्ये सामील व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे आम्ही आज सर्वांना इथं जमवलं होतं. महाराष्ट्रातून सर्व स्टेट डिस्ट्रिक्ट मधनं लोक इथं आलेले होते आणि इतर राज्यामधून सुद्धा याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आजच्या निमित्ताने मी आमचे हर्ष कोटक जे आहे जे मुख्य नेतृत्व करत आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी सांगावं. आता आम्हाला हमी दिली गेली आहे AMTC. महाराष्ट्राच्या 300 संघटना आमच्या बरोबर आहेत आणि जर सरकारने ऐकलं नाही तर अख्खा भारत याच्यात सहभागी होईल. आज दिवसपर्यंत 8 महिन्याआधी आम्हाला जी आमच्यासाठी एक कमिटी बनवली गेली होती त्याचा अहवाल 8 महिने झाले अजून आलेला नाही. शकत नाही. सरकारने फक्त आम्हाला जे काय प्रॉमिस केलंय ते डिलिव्हर करायचं आहे, कायद्याचं पालन करायचं आहे. जर 90 दिवसात त्यांनी आमचे केसेस पाठवले नाहीत ते सरसकट रद्द करणे हे कायद्याची प्रोव्हिजन आहे. त्याप्रमाणे त्यांनी आमचे सगळे केसेस रद्द करायचे आहेत आणि पुढे जे काय बदल आहेत ते आमच्याशी बोलून त्याला बदल करावा लागेल. साहेब याला जबाबदार सरकार आहे, आम्ही नाही. आता 40,000ची गाडीला 80,000चं जर ई चलन असेल माणूस कसा बनणार? म्हणजे आम्हाला शेतकरी सारखा आत्महत्या करायला लावता की काय तुम्ही? आणि तुम्हाला मी हे सांगतो, आज रिक्षा टॅक्सी बस सगळेच लोक इथे आहोत. तुमच्या समोर सगळ्यांनी आपापले विषय मांडले. सर्वांनाच हा प्रॉब्लेम आहे आणि एक कॉमन माणसालाही हा प्रॉब्लेम आहे. मोटरसायकल असो पर्सनल कार असो प्रत्येकाला हा प्रॉब्लेम आणि आम्ही याचा पुढाकार घेतोय आणि आम्ही 100% याला सक्सेस करू. सरकारने आम्हाला 30 दिवसाचा आत आमचं ऐकून घेऊन आमचा जे काय ऐकणं आहे किंवा आमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावरती आम्हाला तोडगा देणं हे प्रॉमिस केला होता 8 महिन्यात. 8 महिन्यात काहीही झालेलं नाही. फक्त आमच्याकडनं मीटिंग घेता आणि त्यापुढे काही दिलेलं नाहीये. आम्ही थांबू शकणार नाही आहोत. 5 तारखेला 1 ते 6 लाख गाड्या चलो आझाद मैदान आणि जर तरी ऐकलं नाही तर 5 तारीख मध्यरात्रीपासून बेमुदत महाराष्ट्र बंद. आणि आता आणि जिथे कुठे गाड्या असतील जर सरकारने आम्हाला आझाद मैदान पर्यंत येऊ दिला नाही तर जिथे कुठे गाड्या असतील एक्सप्रेस हायवेवर असेल, पुण्यात असेल, पनवेलला असेल, जिथे कुठे असेल तिथे आम्ही गाड्या सोडून देऊ. आज पासून आम्ही प्रत्येक वाहनामागे आमचा पोस्टर लावणार आहोत. पोस्टर दाखवा. प्रत्येक वाहनामागे आम्ही एक असा पोस्टर लावतोय आणि सरकारला जाग येईपर्यंत हे पोस्टर आणि आम्ही झेंडे लावतोय, काळे झेंडे, आणि प्रत्येक वाहतूकदार अशी टोपी घालणार आहे. आणि समजा 5 तारखेपर्यंत सरकारला जाग आली नाही तर महाराष्ट्रभर पासून 1 ते 1.25 लाख वाहने मुंबईला येतील. चलो आझाद मैदानचा कॉल देतोय आज आपण. आणि तरी जर झालं नाही तर 5 तारीख मध्यरात्रीपासून बेमुदत महाराष्ट्र बंद हे आम्ही आजच कॉल देणार आहोत. आत्ताच आम्हाला AIMTCचाही पाठिंबा ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसनी भारतभर हे आवाहन करणार आहेत. जर करू शकत नसतील तर याला जबाबदार कोण तुम्ही सांगा. त्यांनी काही केलेलं नाही. आम्ही कमीत कमी 10 वेळ जाऊन भेटू. प्रत्येक वेळी आम्हाला सांगितलं जाते काय ना काय प्रॉब्लेम आहे तुम्ही थांबा. पण ते थांबताना आमच्यावर जे काय भूर्दंड घेतला जातो, रस्त्यात गाड्या अडवतात, प्रत्येक ठिकाणी आम्हाला त्रास दिला जातो, ते काय बंद होत नाही. आम्ही थांबू शकणार नाही. 5 तारखेला हा आंदोलन होणारच.